ऐक ना ग पिंकी, तुझा कालचा तो पिंक कलरचा ड्रेस होता ना, तो मला खूप आवडला. कोणता ग? तो नाही का तू काल घातलेला? तो ड्रेस माझा 4000चा आहे आणि तू 400 रुपयाचा ड्रेस घालणार येत आहेत ग. तू तो ड्रेस नाही घेऊ शकणार. ए प्रिया, सगळे कपडे खूप महाग झाले, तू कसं काय घेऊ शकतेस ग? तसं नाही ग, आमच्या आबांची परिस्थिती नाही ना, म्हणून एवढा महागाचा ड्रेस घालते. तुझी नाही ना लायकी, तर आपली लायकी बघून बोलायचं. आम्ही 50-50 हजाराचे मोबाईल वापरतो, तुझ्यासारखे बटनाचे मोबाईल नाही वापरत. आणि मोठी आम्हाला शिकवायला, आमच्याशी जर मैत्री करायची असेल ना, तर आम्ही जसं सांगू तसंच करावं लागेल तुला. देखो प्रिया, हम मॉडर्न जमाने के लोग हैं. अगर तुमको हमसे फ्रेंडशिप करनी हो तो तुमको हमारे जैसा तो बनना ही पड़ेगा. हॅलो, हो बोल ना. अरे टेन्शन कशाला करतोय? हो, काम होऊन जाईल, कशाला टेन्शन करतोय? अरे 2 दिवसात काम होईल. हो हो. काय मुलींना कुठं निघालात? क्लासला निघालो होतो. आम्ही दररोज क्लासला जातो ना. हो का? अरे वा, तुमच्याकडे मोबाईल आहे का? नाही. अहो, त्यांच्याकडे कसला मोबाईल, आमच्याकडे आहे की मोबाईल. उनकी हैसियत है क्या मोबाइल लेने की? अगर मोबाइल यूज करना है तो वो हम ही यूज कर सकते, ये लोग नहीं. पुअर फेलोज, दे कांट बाय इट. आमचे बाबा गरीब आहेत ना, त्यामुळे मोबाईल नाही घेतला आम्ही. मग याच्यात एवढं टेन्शन घ्यायसारखं काय? मी आहे ना, मी देते तुम्हाला मोबाईल, नवीन मोबाईल देते तुम्हाला. फक्त मी सांगेल ना तसं काम करावं लागेल तुम्हाला. मग कराल का माझ्यासोबत जॉब? अगं नका ग टेन्शन घेऊ, मी आहे ना सोबतीला तुमच्या. का टेन्शन घेताय? मी बाजूच्याच गल्लीत राहते, ओळखलं नाही का तुम्ही मला? या मग तुम्ही, आपण उद्या भेटू. भेटाल ना मला तुम्ही? सरकारने मदत केली पाहिजे आपल्याला. अच्छा, गरीब दुबळ्याकडे पाहायला पाहिजे, नोकरी. हा बरोबर ना. हे अण्णा बी येईन अजून काही. कोणचं सरकार असू हे बघा अण्णा आले. या अण्णा या, बसा. हा नाही लावलं अण्णा तुम्हालाच? हो, मी थोडं बाहेर गेलतो फिरायला. या वयात फिरायला जायला लागले अण्णा.
तसं नाही फिरायला म्हणजे सहज मी घराच्या बाहेर निघालो ना त्या टायमाला मी जरा जात होतो बाहेर. बर. तर आज म्हणजे ते 4 एक मुली होत्या आणि ती एक बाई होती. तर ती त्या मुलींना म्हणत होती की तुम्हाला काय पाहिजे मी देईल म्हणजे मोबाईल पाहिजे का जॉब पाहिजे. 4 मुली. 4 मुली कॉलेजच्या दिसत होत्या मला त्या. हा. आणि ती कोण आपल्या गावातलीच आहे ती कोण आहे मी ओळखत नाही जरा. पण ती त्यांना सांगत होती हे बघा बरं तुम्ही शांत राहा तुम्हाला काय पाहिजे मला सांगायचं. तुम्हाला जॉब पाहिजे का मोबाईल पाहिजे. कशी होती दिसायला कशी होती. स्मार्ट होती ना हो गॉगल वगैरे लागून स्मार्ट. गॉगल लावती. हो लटबीट आहे काय हो केसांची. हा त्या बाईचं जरा मला कानावर आलंय बरं का. हो ना. पुरीला फितवते म्हणे काहीतरी शिकवते काहीतरी. ठीक हे काहीतरी पुरी कोण होते म्हटलं तुम्ही. 2 मुली एकदम गरीब आहे. आपल्या सुदामच्या पुरी तर नव्हत्या त्या. हा बरोबर बोलले तुम्ही. हा सुदामच्याच मुली होत्या कारण मग मी चेहरा बघितला आणि त्यांच्या सारखाच होता तो. ही भवानी कोण आहे ते बघावं लागेल. अलग लक्षात हो ना. त्या सुदामरावच्या बी कानावर टाकावं लागेल. त्या पुरी कुठे कुठे गेल्या म्हणे आता. आता मला वाटतं घरी गेले असतील त्या. भेटावं लागेल त्यांना. हा? त्यांना भेटा त्यांच्या वडिलांना भेटा सुदामला म्हणजे काय आहे नक्की तो प्रकाराचा पुरींना भेटू आपण. चालेल तुम्ही म्हणसान तसं. चौकशी करू जरा. हो हा चालेल चला चालेल ठीक आहे. चला काका. पाणी दे रे. प्रिया, अगे प्रिया, ए पोरी पाणी दे बाबा आलेत बघ. बुट ना बाई बापाला पाणी देऊन काय बसली. हवं ना काय वळण लावले बाई आई बापानं. हा अशाच फिरायचे वळण नाही काही नाही. माझ्या काय बघती बापाला पाणी द्यायचं असं वळण लावले काय ना. पण मी म्हणतो हिला एवढं फुगाला काय झालं. कसला एवढा राग. हा विचारा तुम्हीच. काय ग? एवढं काय झालं तुला फुगाला. हा काय झालं काय. मला नाही माहित. का ग एवढी वरगून बोलती राग राग. हा शिस्तीत राहायचं. होय आवडून घे काम होय. मला हे कळत नाही पूर्ण एवढं फुगाला झालं काय. झालं काय एवढं काय कळतच नाही बा. हे पुरी इकडे. तू ते सुदामचीच पोरगी ना. नाही अण्णा याच पोरीविषयी बोलला ना तुम्हाला. त्या बाईला भेटता म्हणे तुम्ही त्याच्याच नावाल्या बाईला. हे बाईचे चक्र काही ठिकाणावर दिसत नाही. आपल्या गावात नवीन आहे ती बाई. आलं का लक्षात. तुम्ही अजून ओळखत नाही. कसं आहे तुमच्या बापाने आई बापाने कष्ट करून तुम्हाला लहानच मोठं केलंय. हा चुकीच्या मार्गाला जाऊ नका. कसं आहे ती बाई काही चांगली दिसत नाही. आपलं शिक्षण करा. कॉलेजला जाता का नाही. हा आपलं कॉलेज शिक्षण करा मोठं व्हा. हा जा. यंदा कोणतं लावायचं पीक म्हणजे जरा कसं. बर बर बर. नाही नाही तसं येणार नाही. या वर्षी जरा चांगलंच लावू आपण. काय तू सांगितलं ना तेच आपण लावू. हा ते अगदी बरोबर बोलली तू. नाही नाही बरोबर तू म्हणशील तसंच होणार. करू करू. जेवायला वाढलंय या जेवायला. आधी पोरी ना वाढ मग मी येतो.
पोरी असायला तर पाहिजे जेवण वाढायसाठी. मी म्हणतो पोरी गेला कुठं? काय माहित कुठे गेल्यात, सकाळपासून गेलेल्यात. आईला काय चाललंय? हा, पोरी जेवायला घरात नाही, गेल्या कुठं म्हणतो मी. किती लक्ष ठेवायचं? काय लक्ष ठेवते? पोरी घरात नाही म्हणा जेवायच्या वेळी. राम राम सुदम भाऊ, राम राम. राम राम. राम 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 राम. अरे बराच दिवसाने येणे केलं. अरे बसा 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 बसा. हा. काय म्हणता आजी, कसं काय? बरं आहे ना? अरे, बसा. हो. तर सुदम भाऊ, हा बोला. थोडा चिंतेचा विषय होता म्हणून आलो होतो जरा. चिंतेचा विषय होता? बोला. काय सुदम भाऊ, हा. तुझ्या मुली काय आणि माझ्या मुली काय, बरोबर आहे की नाही? हा बरोबर. आणि शेवटी गावात आपलं म्हणजे आपण एका गावात राहतो रे, चांगलं वाटत नाही काही गोष्टी. ते आपल्या गावात आहे ना, ती एक बाई फिरते. हा. तुझ्या पोरींना पाहिलं रे त्या बायांबरोबर? माझ्या पोरीनं त्या बाई बरोबर पाहिलं? हा. त्या बाईचे काही चक्र काही खरं दिसत नाही. कारण मला तर ऐकायला आलं भाऊ, हा. ती वेगवेगळ्या गावामध्ये पोरींना भडकवते म्हणे. आलं का लक्षात? बरोबर. पैशाची लालच देते, मोबाईलचं लालच देते, आणि अचानक काही गावांमधल्या पोरी गायब होऊन जातात राहू. अरे बापरे, हे चांगलं नाही. तुम्हाला तुझ्या दोन्ही पोरी हा. तिच्या बरोबर बोलताना दिसल्या म्हणजे या अण्णाने पाहिलं म्हणे. हो. बरोबर आहे का नाही अण्णा? मी स्वतः डोळ्याने कसं आहे, एक तर बघितलं. तुम्हाला माहिती हा. सध्या ते काय ते लव जिहाद वगैरे काय काय भानगडी चालू आहे. इकडल्या पोरी उचलत्या आणि तिकडे लग्न लावून देता राहू. आता ते कोण भरून लावतं आपल्याला माहित नाही. आपल्या लेकरी बाळी जात रे घेऊन. हा, तर ते मला असं वाटतंय तू जरा पोरीवर लक्ष ठेव बाबा. नाही नाही, पोरी कुठं फिरता, काय फिरता, थोडं लक्ष दे. हा? लक्ष द्यायलाच पाहिजे. आता तू एवढा सांगतोय मला. अरे लय भयानक आहे. हो, हो. हा. मला एक सांग, हा. पोरींमध्ये काही बदल बिदल दिसतो का रे? बदल? हा. नाही म्हणजे असं काही चिडचिड, काही असं अरे तुझी म्हणजे तू काम ऐकतच नाही. जरा अभ्यासात लक्ष द्यायला लाव, चांगलं शिक्षण दे. हा? नाही तर जर असेल काही तर सरळ बाबा एखादं स्थळ बिळ पाय आणि दे उरकून. तू म्हणतो ते बरोबर आहे. हा, हे असंच करायला पाहिजे. पोरी कसे काचेचे भांडे आहे बाबा. एकदा फुटलं तडा थोडा जरी गेला ना तर अख्ख्या आयुष्यात. ते बरोबर आहे अगदी तुझं. बघ, विचार कर. नाही नाही, करतोच विचार करतो. माझं काम होतं तुझी पोरगी काय आणि माझी पोरगी काय नाही, ते बरोबर आहे. तुम्ही चांगली माणसं कानावर आहे, टाकलं. म्हणून सांगायला आला की नाही. हा. कानावर टाकायचं आमचं काम होतं. चांगलं आम्ही डोळ्यांनी बघितलं ना ते. हा, नाही नाही, मी लागतोच तयारीला आता. आणि सांगितलं तुम्ही, लय झाकास केलं बघा तुम्ही. हो मग आता बरोबर आहे की नाही आजी? आमच्यासाठी आमच्या हिताचं सांगितलं, बरोबर सांगितलं बाबा. लोक नाव ठेवते. हा मुलगा 4 माणसा हिंडतो फिरतो, लोक नाव ठेवते ना. म्हणजे त्याच्या घरी गेल्या त्या बऱ्या ना, त्याच्या घरी आपलं जायला भेटत या बायच्या घरी. असं नाव ठेवून न घ्यायचं कोणा पण. मग अरे आता काहीतरी करायला पाहिजे नाही. काहीतरी कर बाबा, दे बरं वाटत. अरे बाबा बाबा, नाही नाही, हे तुझ्या आशीर्वादाने एकदम चांगलं होऊन जाईल बघ. हा. बाबा कुठेतरी पाय मागणं त्याला, आणि त्याला त्यांचे लग्न करून दे. आपली इज्जतीचा पंचनामा करू नको. आपण व्यवस्थित राहा, व्यवस्थित लेकरं व्यवस्थित राहायचं आपल्याला असं. तर मग बघ ठरव हा. काय आहे काही नाही. आलं का लक्षात? हा. आणि तू जास्त टेन्शन नको घेऊ. आलं का लक्षात? काही अडचण आली तर हा. सांग मला. हा, हा हा, नक्की चल. नक्की. येऊ. हा, या या.
प्रिया, तू कोणत्या बाईला भेटतीस तू? अजिबात त्या बाईला भेटायचं नाहीस. ती चांगली बाई नाहीये ती, हे कळलं पाहिजे तुला. आणि जर पुन्हा त्या बाईला भेटलीस तर माझ्याशी गाठ आहे, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला कसं कळलं? अण्णा सांगत होते मला. त्यांनी सांगितलं, बघितलं त्यांनी. बोलताना तू ती अशी बोलत होती त्या बाईशी, हे सगळं माझ्या कानावर आलंय. पण आम्ही नाही भेटत, तीच आमच्याशी बळजबरी येऊन बोलती. ती बाई जरी बोलत असली तरी तिच्याशी बोलायचं नाही, कळलं? चांगली नाही ती. पण त्या बाईपासून काय नुकसान आहे आपलं? नुकसान नाही केलं मग काय करायला पाहिजे का नुकसान? अजिबात भेटायचं नाही तिला. ती काही पण बोलेल तुला, लांब निघून जायचं तिच्यापासून, कळलं? मी काही कमी केलं का तुला? एवढं सगळं देतो ना मी तुला, कशाला त्या बाईचं ऐकतीस तू? अजिबात ते ऐकायचं नाही बाईचं. त्या ती बाई आली की निघून जायचं लगेच. पण तुम्ही कुठे आम्हाला मोबाईल घेऊन दिला? तर कशाला पाहिजे मोबाईल? एवढं सगळं करते तू, खाते पिते मस्त राहते ना, एवढ्या गोष्टी कशाला पाहिजे तुला? आपल्याला नाही ते झेपत, ते नाही करायचं. एवढं तुला लहानाचं मोठं केलं मी, ते उगाच केलं का तुला? बाप आहे तुझा बाप, तुला लहानाचं एवढं सगळं मोठं केलं. तू चांगली मोठी व्हावी, शिकून मोठं मोठं व्हावं तू, याचं माझं म्हणणं आहे. आणि ती चांगल्या घरात जातो, त्याचं वाईट शिकू नको कोणाचं. त्या बाईचं ऐकायचं नाही. हा ठीक आहे, जा कॉलेजला चालली ना तू, जा जा. अरे यार, ये प्रिया का तो हमेशा का ही है, हमेशा बहुत टाइम से आती है ये. हे बघा, महारानी आत्या आल्यात. अरे यार, क्या है ये? तुम्हारा हमेशा का ही है, तुम हमेशा लेट आती हो. अगं, ते घरात आवरायचं होतं ना काम, म्हणून उशीर झाला. हाँ ठीक है ठीक है. अगं, आमच्या घरात थोडीशी कटकट झाली ना, म्हणून झाला उशीर. काय करणार? तुझं रोजच रडगाणं असतं, कशाला भांडते ग तू? काय ग मुलींनो, कसल्या गप्पा चाललाय? काय ग, काय वेळ लालगुंद झालीस? गालावर बघ किती लाली आली. छान दिसतेस. तुम्ही दोघं लिपस्टिक नाही लावत का? आहे माझ्याकडे, देऊ का? नाही नाही, नको नको, आमच्या बाबांना नाही आवडत ती लिपस्टिक. अगं तसं काही नसतं ग. तुमच्याकडे पैसे आले ना, मग तुम्ही पण माझ्यासारखेच राहाल, माझ्यासारखेच दिसाल. मग तुम्ही दोघंही श्रीमंत, तुमचे बाबाही श्रीमंत. चला मग, भेटू आपण नंतर. पळून पळून किती लांब पळाल, शेवटी या माझ्या जाळातच याल. बघतेच मी, माझ्या जाळ्यात कशा फसत नाही तुम्ही.